स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसनं खरं तर माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे। ऑगस्टमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांना थेट काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्षपदाची माळ खरं तर त्याच्या गळ्यामध्ये घालण्यात आलेली आहे। नेमकं येणाऱ्या दिवसात जिल्हाध्यक्षपदाचं आव्हान कसं पेलणार यासाठी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आहेत। दुर्राणी साहेब, काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती नवीन जबाबदारी दिलेली आहे, काय सांगाल? नाही, काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांसोबत आमचे जोमाने प्रयत्न राहणार आहे। निश्चितपणे काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये नंबर 1चा पक्ष करण्यामध्ये कोणतीही अडचण या ठिकाणी आमच्या समोर आव्हान आहे। कारण की काँग्रेस पक्षाचे बरेचसे कार्यकर्ते थोडा डिस्टर्ब झालेले आहे, पण त्याला एकत्र करून जे इतर पक्षात गेले थोडा उशीर झाल्यामुळे, पण निश्चितपणे काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये नंबर 1चा पक्ष करण्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही। निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहे, कसं सामोरं जाणार निवडणुकीला? येणाऱ्या दिवसामध्ये महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढणार का काँग्रेस सोबळावर लढावं? नेमकं जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष कोणाबरोबर युती करायचे काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी आम्हाला जिल्हा पातळीवर परमिशन दिलेली आहे आणि ते दृष्टिकोन ठेवून आम्हाला काँग्रेस पक्षाला कोण्या पक्षाबरोबर युती करून फायदा होऊ शकतो ते दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर युती करू आणि त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ। साहेब, एकदम निवडणुकीच्या तोंडावरती खरं तरी जबाबदारी देण्यात आलेली आहे, किती मोठा संघर्ष आहे आणि कसं पेलणार येणाऱ्या दिवसात आव्हान पेलाच्या मध्ये उशीर जरी झाला असेल पण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं मोठा मतदार आहे। ते मतदाराला एकत्र करणं, ते मतदाराला भूतपर्यंत नेणं, त्याच्यासाठी संघटन मजबूत करणं वेळ जरी कमी असला तर मला खात्री आहे की ते वेळ आम्ही मारून घेऊ आणि निश्चितपणे काँग्रेस पक्ष नगरपालिका जिल्हा परिषद मध्ये आम्ही नंबर 1चा पक्ष करण्याचा प्रयत्न करू। आघाड्या जी आहे ते स्थानिक लेवलला करण्यात येणार आहे। निश्चितपणे स्थानिक लेवलला आम्ही चर्चा करू, त्यांच्याबरोबर आघाडी करू आणि आघाडी केल्यानंतर याचा फायदा मित्रपक्षाला बी होईल, आम्हाला बी होईल। येणाऱ्या दिवसात निवडणुकीच्या मोडमध्ये असणार। येणारे आता निवडणूकचा सुरू झाला, आता निवडणूकचा कालखंड सुरू झाला, कधीही नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते। त्या दृष्टीने आमची तयारी आहे। निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असणार, एकदम सज्ज असणार आहे। माजी आमदार बाबाजानी दुर्राणी होते, निवडणुकीसाठी सज्ज राहणार आणि स्थानिक लेवलला म्हणजे जिल्हा पातळीवरती आघाड्या करून पक्षाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसात पाऊल उचलणार असल्याचं माजी आमदार दुर्राणी यांनी स्पष्ट केलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।